त्यानंतर आता स्वरित पिठारे हा एक दिव्यांग विद्यार्थी आहे आमच्याकडं. तर त्यांना आता सतत म्हणजे 8वीपासून आम्हाला शहर स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून दिलेला आहे त्या विद्यार्थ्यानं. आणि ह्या विद्यार्थ्याचं खरोखर कौतुक आहे. त्यानंतर सुमेध जिल्हेदार आहे, स्वरित मिठारीचा मोठा भाऊ. ही मुलं उत्स्फूर्त आहे. मी कुठल्याही मुलाला आयतं उपकरण कधी करून दिलं नाही. मुलानं स्वतः ते बनवायचं आणि त्याला फक्त प्रेझेंटेशनला आम्ही मदत करायची. आणि या सगळ्यामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक आरवा पाटील सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लागतं. 10 वर्षाला सगळं स्ट्रक्चर बदललं म्हणतात, परीक्षा जे बदललं. म्हणजे 10 वर्षाचं जर आपण घ्या घेतलं तर हे 10 वर्षात 3 टप्प्याकडे तुम्ही कसं बघता? हां, सुरुवातीचा टप्पा फक्त भूकंपट्टी आणि पाठांतर होतं. आणि 10वी नंतरचा जो 11वी सायन्सचा प्रवास होता तो पहिल्यांदा फक्त 12वीच्या अभ्यासक्रमावर होता. त्यानंतर मग पुढं CET आली. CET नंतर आता त्याच्यापेक्षा पुढच्या टप परीक्षाला स्पर्धा परीक्षा आली. आता आमच्याकडं आमचे 10वीचे विद्यार्थी, आता साधा आमचा आता 8वीचा वर्ग घ्या तुम्ही, 40 विद्यार्थी 90% वर आहेत. पुढचे 20 विद्यार्थी 45% वर आहेत. आणि मला समाधान एवढ्यासाठीच वाटतं की आमच्याकडं जरनगर, नेहरूनगरकडून आलेले जे विद्यार्थी आहेत, गुणवंत विद्यार्थी, की त्यांनी 99%, 98% असे मार्क्स मुलांनी मिळवून दिले. तर हे समाधान फार वेगळं होतं. सुरुवातीला फक्त 6 मुलं होती आणि आता 366 विद्यार्थी 6 तुकड्यांमध्ये शिक्षित आहेत. सोशल मीडियाचा किंवा व्हॉट्सअपचा वापर हा सुरू झाला, तर तो तुम्ही सकारात्मक कसा घेतला तुमच्या ह्याच्यासोबत? आता आमच्या वर्गातच डिजिटल स्मार्ट बोर्ड आहे, पण त्याचा आपल्याला अभ्यासासाठी कसा उपयोग करता येईल. आणि आता काही विद्यार्थी आमच्याकडे असे आहेत की आता एप्रिलपासून 10वीचे तास सुरू होतात. तर त्याच्या अगोदरच काही विज्ञानचे असू दे किंवा गणिताचे धडे, तर त्या टॅबवर अभ्यास करणं किंवा त्याची माहिती घेणं, काही चांगल्या लोकांचे व्हिडिओ कसे असतात याची माहिती आम्ही देत असतो. आता निवृत्त होणारा म्हणजे शतक मारलं की खेळाडू परत एकदा फ्रेश होतो, ग्लान्स घेऊन येतो. या सगळ्या गडबडीत कौटुंबिक जबाबदाऱ्या, शैक्षणिक जबाबदाऱ्या असताना काही तुमचे छंद राहिले असतील किंवा काय निवृत्तीनंतर काय तुमचं किंवा अनुभवावर काही पुस्तक वगैरे लिहायचं काय विचार आहे? सुरुवातीला मी कविता लिहित होतो, म्हणजे एक 400 कविता मी लिहिल्या. आता माझा आता एक ध्येय आहे की ह्या माझ्याच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कविता लिहायची आहे. कवितांचं काही विद्यार्थ्यांवर कविता लिहायच्या आहेत, आमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल 4 ओळी लिहायच्या आहेत. आणि कविता लिहिणं किंवा एखादा लेख लिहिणं हा माझा छंद होता. त्याला परत एकदा उजळणी द्यायची. आणि आहे हा वेळच आम्हाला पुरत नाही. म्हणजे आता सध्या जसं आम्ही आता 58 वय संपत आलं, तर भरपूर काम आहे, काम नाही असं नाही. शाळेकडं मागं बघताना किंवा शाळेची रुग्णांमध्ये राहणार किंवा शाळेच्या नंतर टचमध्ये राहणार काय करतात? त्या सजासजी विद्यार्थिनींचा किंवा विद्यार्थ्यांचा सहवास एवढा मला सजासजी तो विसरता येणार नाही. घरी असतानासुद्धा मला विद्यार्थ्यांची आठवण येणार आहे. त्यासाठी एखादी चक्कर मारणे. आता 31 मार्चला रिटायर होत आहे, पण मला जेवढी कामं दिली आहेत, जबाबदारी दिलेली आहे, ते माझं एप्रिलपर्यंत काम चालू राहणार. त्यासाठी येणार शाळेत सरांना अहवाल द्यायचे आहेत. मॅडम या सगळ्या आम्ही पडद्यामागचे कलाकार आहे, फार आम्ही फोकसमध्ये नसतो किंवा आम्हाला पुढं करायला पण आवडत नाही. पण जी जबाबदारी दिली ती अहवालाच्या रूपामध्ये मला खूप मोठी जबाबदारी दिली, ती मी गेली 5-6 वर्ष चांगली सांभाळली. या सर्व प्रवासात तुमचे मिस्टर असतील, चिरंजीव आता डॉक्टर झालेली आहे. म्हणजे शिक्षकांना एक या समाधान असते की आपला मुलगा व्यवस्थित शिकलेला आहे, दोन्ही आदर्श आहे. तर कौटुंबिक कसं साथ मिळते? एकतर दोन्ही मुलं माझी खूप छान शिकली. मुलगी माझी CA इंटरमिजिएट झाली आहे आणि मुलगा MBBS झाल्या, सध्या MD करतो फिजिओलॉजीमध्ये CPRला. त्यामुळं मुलांच्या बाबतीत एकदम समाधानी आहे, आनंदी पण. आणि आर्थिक स्तर पण छान आहे. तो सुरुवातीचा जो आमचा म्हणजे फार स्ट्रगल होता की आनंदराव पाटील आणि विजया पाटील मॅडम यांच्या पेन्शनमधून आम्हाला 500 रुपये पगार मिळायचा. पण त्यावेळेला पगार मिळाला नाही तरी सगळ्या शिक्षकांच्यामध्ये उत्साह चांगला होता. आणि तेवढ्याच उत्साहानं आज सगळे शिक्षक परत एक शिक्षक कमी होत चालले. पण असं नाही की मला देसाई सर जेव्हा रिटायर झाले तेव्हा मला वाटत होतं की आता पुढं जुनी एक व्यक्ती इथून रिटायर होते, निवृत्त होते, तर त्यांच्या जागी कसला म्हणतात आरवा पाटील सरांनी अभ्यासपूर्ण व्यक्ती त्यांच्या जागेवर नेमली. मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या जागेवर एक अभ्यासपूर्ण व्यक्ती असणार आहे. त्यामुळं ती जी चिंता होती, जे टेन्शन होतं ते नाही आता. आणि शाळा खूप चांगली इथून पुढं चालतच राहते.
आपले शिक्षक कोण तुमचे शिक्षक कर्मचारी आपल्याला साथ दिली असे हां, तर त्याच्यामध्ये जनार्दन भोपळेचं नाव घेतो मी. ते शाळेच्या प्रांगणात पाऊल टाकल्याबरोबर माझ्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे व्यक्ती ते. त्यानंतर आमच्या दुपारच्या जेवणामध्ये गप्पा मारणारे, आम्हाला काहीतरी म्हणणारे सुतार सर. त्यानंतर जो दत्ता आहे, दत्ता पाटील, तो आमच्या वाद्यवृंदामध्ये त्याचं सगळं हे आहे. म्हणजे त्याच्यामुळं आमची शाळेची प्रार्थना परिपूर्ण होते. त्यानंतर अरुण पाटील जो आहे तो लॅब असिस्टंट आहे. मी त्याला कुठलंही कधीही काय काम सांगितलं आणि त्यानं केलं नाही किंवा मी नंतर करतो असं कधीही झालं नाही. त्यानंतर सुशांत पाटील, सगळं म्हणजे जसं जास्तीत जास्त 80-90% जो काय कामाचा भार असेल तो उचलतो आणि कुठलंही काम नाही म्हणत नाही. त्यानंतर समीर पाटील हा शाळेचा क्लार्क आहे, पण तो माझा विद्यार्थी आणि त्याचं B.Pharmacy झाले, पण वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर त्याची नेमणूक झाली. तो पण आता चांगल्या पद्धतीनं रोळतो. आणि जे आमचे पूर्वीचे क्लार्क होते सुरेंद्र पाटील, यांचं आणि माझं पण एक वेगळं रिलेशन होतं की मी कधी आजारी असलो किंवा काय असलो, सर जर जागेवर नसले तरीसुद्धा घरी जायची परवानगी असेल किंवा दवाखान्यात जायची परवानगी असेल तर त्यावेळेस त्यांनी मला केलेलं सहकार्य खूप मोलाचं आहे. या सर्व प्रवासामध्ये शेवटचा असा प्रश्न आहे की